तर मंडळी आपण लोणचं बनवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं लोणचं आहे, तुम्ही बघू शकता क्वालिटी याची. आणि हे गावरान आंब्याचं गावरान पद्धतीनं बनवलेलं लोणचं आहे. जर का तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर 9689144285 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर कळवू शकता. ही आपलं लोणचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता केलेलं आहे. जसं की नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, मीठ, तेल, हिंग ह्यांचा वापर करून आपण हे लोणचं मुरायला घातलेलं आहे. तर हे नैसर्गिक पद्धतीचं नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले. ते दिवस उगून वर आलाय आणि इथं अंगण सगळं झाडून केर गोळा केला आता. आणि आता गुरांचे शेण झाडलट करायचे. अंगण स्वच्छ झाल्यावर किती सुंदर दिसतं. असं म्हणतात की घराची काळा अंगण सांगतं, तसं आमचं पण आहे. अंगण सगळं स्वच्छ करून घेतल्याशिवाय घर चांगलं दिसत नाही. त्यामुळे आता अंगण सगळं स्वच्छ करून घेतलं. सगळे शेण झाडलोट झाले आता. आणि गुरांना वैरण टाकलं आता मुरघासाच्या कॅरेटमध्ये. आणि आता शेळ्यांचं बघून घेऊया. तर शेळ्यांना गहू टाकला आणि इकडं वैरण न्यायला आली सकाळ सकाळ. तर वैरण काढली आता शेळ्यांना नेऊन टाकते. तर आता गुरं पाणी दावून घ्यायला लागले. तर गायला नेऊन बांधा तिकडं पाणी दावून.
आणि ह्या गुरांना पण आता इथं पान दावून सावलीला बांधले चिचच्या. ऊन भरपूर पडलंय, 12 वाजले आता. भरपूर म्हणजे लयच ऊन पडले आता. चला आता कपडे धुवून वाळत टाकते वणीवर. बापू आणि ताई आले त्या 5:30 वाजता. खरं चालू आहे. आणि लोणचं घालायला आलत्या. लोणचं घालून झालं आता, वारं सुटले, निघाले ते आता. त्या सरबत करायचं चालू आहे. जाताना लोणचं घालून घेतलं आधी. जाताना सरबत करायची बघा, आल्यावर काय चहा नाही पाणी नाही काय का नाही. असं दे भाई, काय असतं आमचं. आधी काम करून घ्यायचं. आता होय होय सरबत करायचं चालू आता इकडं. काय दिसते आधी चवीचं. गेलतो का नाही मग गावात? का गेल ना हो काय? आता येताना काय खरेदी केली मग? काहीच नाही का? काहीच नाही. बर होय बर. सगळ्या कामात आहे ते आता, उशिरायला लागलाय राधाने लावला. असू दे. चला निघाले ते आता. होय होय या निघाले ते ताई आता. मळून झालंय आता माझं इकडं. आता बाहेर चालले मी चपात्या करायला चुलीवर. बाहेर भरपूर वारं सुटलं, त्याच्यामुळं आज स्वयंपाक सगळा गॅसवर करणार आहे. तर आता इकडं टाकणार आहे वांग्याची भाजी फोडणीला. वांग्याची भाजी फोडणी देते आणि इकडं चपात्या करून घेते. हो मला लसूण कोथिंबीर कुटून देते. लाईट नसल्यामुळं कुटावं लागतं. बोल. तर राम राम मंडळी, इकडं रात्र झाली आणि बाहेर आज वारं सुटलंय. आई काय करते ग बा आतमध्ये? स्वयंपाक माझं करत. इकडं वांग्याची भाजी काय राहण्यातली ताजी ताजी वांगी. त्याला भाजी करून घेते आता. काय म्हणली? भाजी करून घेते. बर, मी इकडला आवडतो तो. आई स्वयंपाक करते आणि इकडं पाणी उकळवायला ठेवलेलं. आई त्याला काय करायचं आता? भाजी करायची गरम पाणी. मी इकडं आवरलंय. इकडं भांडी मांडून ठेवली ती. तर आईचा स्वयंपाक चालू आहे. आता इथं वांग्याची भाजीला फोडणी दिली. इकडं तवा तापाय ठेवला. आता चपात्या करून घेते. तर आता इकडे भाजी शिजायला टाकली आणि आता चपात्या करून घेते. भूक लागली. आणि आता चपाती केली. आणि